नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक्झिट एक्झामचा पॅटर्न आणि एक्झिट एक्झामचा सिलेबस नवीन जे नोटिफिकेशन आज आलेलं आहे त्याच्यामध्ये अपडेटेड न्यू एक्झिट एक्झामचा सिलेबस आणि पॅटर्न दिलेला आहे. तर तो सिलेबस आणि तो पॅटर्न काय हे संपूर्ण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, कारण की आपले सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी आणि आपल्या नवीन अपडेटेड एक्झिट एक्झामच्या व्हिडिओसाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा तो पॅटर्न आपण जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 3 पार्टमध्ये परीक्षा असणार आहे, 3 पेपर असणार आहेत. ओके, तर 3 पेपरमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्कवर व्हिडिओ बनवणार आहोत आपण. प्रचंड मोठा गोंधळ झालेला आहे. खूप अशी फीस आकारण्यात येत आहे एक्झिट परीक्षेसाठी, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिटेल बोलणारच आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय पॅटर्न आहे. पेपर 1 आहे तो आपला. पेपर 1 जो आहे, ठीक आहे, तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 3 पेपर आहेत, सकाळी आणि दुपारच्या सेशनमध्ये होणार आहेत. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, फार्मास्युटिक्सचे जे आहेत 40 क्वेश्चन है, फार्मेसी एंड लॉ इथिक्स के जो है वो 35 क्वेश्चंस है, कम्युनिटी फार्मेसी एंड मैनेजमेंट के 40 क्वेश्चन 40 मार्क्स, हॉस्पिटल फार्मसी क्लिनिकलचे किती आहेत 35 आहेत. टोटल 150 मार्क या ठिकाणी मला आहेत पेपर 1 ला. ठीक आहे, लक्षात घ्या कोणते कोणते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत आणि मार्कचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने दिलेलं आहे हे या ठिकाणी काय करायचे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे ह्यूमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा. त्याच्यानंतर त्याचे 50 प्रश्न आहेत. फार्मॅकोलॉजीचे पण 50 प्रश्न त्या ठिकाणी आहेत आणि फार्मॅकोथेरॉपेटिक्सचे पण 50 प्रश्न आहेत. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. 50 3च सब्जेक्ट पेपर 2 दिलेला आहे. 50 क्वेश्चन मार्क प्रत्येकासाठी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. थर्ड तो पेपर आहे तुमचा, त्याच्यामध्ये काय आहे बघा त्या ठिकाणी. थर्ड पेपरमध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, हे 40 मार्क आहेत त्या ठिकाणी. नंतर बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी आहे 40 मार्क, फार्माकॉग्नॉसी आहे 35 मार्क आणि सोशल फार्मसी आहे 35 मार्क, असे 150 मार्क. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी हा जो पॅटर्न आहे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी पास व्हायचं आहे. त्याच्यामुळे सिरियसली स्टडी करा. फीस प्रचंड आहे, त्या विरोधात आपल्याला काही करता आलं तर करूया, पण आता मुश्किल आहे कारण की एक्झाम फॉर्म सुरू झालेले आहेत. पण लक्षात घ्या, प्रिपरेशन चांगली केलं तर दिलेली तुम्ही फीस आहे ती सत्कारणी लागणार आहे, पण फीस खूप जास्त आहे, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी आर्थिक होणार आहे. पण तुम्हाला एक्झाम पहिल्याच ठोक्यात क्रॅक करायची असेल तर तुम्हाला मी सांगितलं होतं आपलं नितेश सर नावाचं ऍप आहे, ते तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डाउनलोड करायचं, नितेश सर नावाचं ऍप. ओके, आणि ह्याच्यावरती कोर्स आहे नितेश सर ऍप, त्याची लिंक सगळी डिस्क्रिप्शन मध्ये. आपलं कॉम्पिटिटिव्ह फार्मा टेलिग्राम आहे, त्याच्यात हे पीडीएफ आहे, ते पण तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. हा जो काही सिलेबस पॅटर्न दिलेला आहे तो हा सिलेबस पॅटर्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व आपल्या ज्या डिप्लोमाचा जो सिलेबस आहे रेग्युलरचा त्याच्यावरतीच बेस आहे. ठीक आहे, इथं बघा त्यांनी दिलेला आहे की जे काही एज्युकेशन रेग्युलेशन 2020 नुसार जो काही सिलेबस आहे तोच सिलेबस आपल्याला त्याच धर्तीवरती एक्झिट परीक्षा होणार आहे. फार्मास्युटिक्सचा तोच सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डोसेज फॉर्म करायचे आहेत. ठीक आहे, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस वगैरे हे सगळं करायचे. स्टराईल फॉर्म्युलेशन, पावडर्स, ग्रॅन्युल्स, साइज रिडक्शन, साइज सेपरेशन, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. फार्मसी अँड लॉ इथिक्स मध्ये पण सेम ऍज सच सिलेबस दिलेला आहे, जो की ज्युरिस्प्रुडन्स आपण जे सब्जेक्टला नाव चेंज झालेले फार्मसी लॉ इथिक्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मसी ऍक्ट, डीएनसी ऍक्ट व्यवस्थित करायचा आहे, ड्रग अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट करायचा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल क्रुएल्टी करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला FSSI करायचा आहे. नंतर नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी कोड ऑफ फार्मास्युटिकल इथिक्स करायचा आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, क्लिनिकल ट्रायल्स, आणि हे सगळं काही जे रेग्युलरचं आहे ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. हे सगळं करायचं असेल तर कोर्स उपलब्ध आहे. ज्यांचा रेग्युलर अभ्यास ज्यांनी केलेला नसेल त्यांच्यासाठी आपला तो कोर्स उपलब्ध आहे.
नितेश सर ऍप्लिकेशन डाउनलोड करून कमी फीस मध्ये कोर्स उपलब्ध केलेला आहे. एक्झिट एक्झामच्या फीस पेक्षा खूप कमी. कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट आहे. त्या ठिकाणी कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिस, प्रिस्क्रिप्शन, ओके, प्रिस्क्रिप्शन हँडलिंग, कम्युनिकेशन स्किल, पेशंट काउन्सिलिंग, पेशंट काउन्सिलिंग पॉईंट म्हणजे काही डिसीजेससाठी म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीज, अस्थमा आहे, ट्युबरक्लोसिस आहे, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीजेस आहे, एड्स आहे. तर ह्या पद्धतीचं ते काउन्सिलिंग करायचं. ओव्हर द काउंटर मेडिसिन, सेल्फ मेडिकेशन, आपल्याला त्याबद्दल बघायचं. रोल ऑफ फार्मासिस्ट करायचंय. ओके, ऑनलाईन फार्मसी वगैरे त्याच्याबद्दल पण सगळं बघायचं आहे. हॉस्पिटल फार्मसीमध्ये गुड फार्मसी प्रॅक्टिस इन द हॉस्पिटल करायचंय. त्याच्यानंतर NABH ॲक्रिडेशन, रोल ऑफ फार्मासिस्ट, डिफरंट कमिटीज वगैरे बघायच्यात. ओके, ऍप्लिकेशन ऑफ कम्प्युटर इन द हॉस्पिटल फार्मसीमध्ये कम्प्युटरचं काय ऍप्लिकेशन आहे, जो तुमचा पॉयझनिंग वगैरे, फार्माकोव्हिजिलन्स, ओके, मेडिकेशन एरर, जे काय हॉस्पिटल रिलेटेड वर्क आहे, जो सिलेबसमध्ये दिलंय ते संपूर्ण करायचंय. ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी, ओके, 50 मार्काचा पार्ट आहे हा. स्कोप ऑफ अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे. स्ट्रक्चर ऑफ सेल, टिश्यू, ओके, OSC सिस्टीम, होमोपॅथिक सिस्टीम, लिम्फॅटिक, कार्डिओव्हास्क्युलर, डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, स्केलेटल मसल, नर्वस सिस्टीम, सेन्स ऑर्गन, युरिनरी सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, ह्या सगळ्या सिस्टीम काय करायच्या आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. फार्मॅकोलॉजीमध्ये बघा सगळे जे ड्रग्स आहेत वेगवेगळ्या सिस्टीमवर ऍक्ट होणारे, त्याच्यामध्ये तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टीमवर असतील, रेस्पिरेटरी सिस्टीमवर असतील, डायजेस्टिव्हवर असतील, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर असतील, अँटीबायोटिक्स असतील, अँटी टीबी ड्रग्स आहेत, अँटी हेल्मेंटिक, अँटी मलेरियल, सगळे जे काही ड्रग्स आहेत सिलेबस दिलेला आहे. याच नुसार तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे व्यवस्थित, आणि एक्झाम तुम्हाला काय करायची, क्रॅक करायची आहे. फार्माकोथेरापेटिक्स पण दिलेलं आहे. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन करायचं आपल्याला, सगळ्या डेफिनेशन, मॅनेजमेंट करायचे त्या पर्टिक्युलर डिसीजचं, ड्रगचं. त्याच्यानंतर हे पूर्णपणे दिले कार्डिओव्हास्क्युलर सगळ्या सिस्टीम, त्याचं मॅनेजमेंट वगैरे करायचं आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे. ठीक आहे, सेम जे पॉइंट्स आहेत, फक्त या ठिकाणी तुम्हाला ब्रँड नेम, स्ट्रक्चर, ओके, त्याचे काय IUPAC नॉमेनक्लेचर असतील, कॉमन नेम असतील, ह्या काही गोष्टी ऍडिशनल दिलेल्या आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे काय ऍडिशनल गोष्टी दिलेल्या आहेत त्या पण इथं काय करायच्या तुम्हाला करायच्या आहेत. बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे. ओके, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड, फॅट, एन्झाईम, मिनरल्स, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं मेटाबॉलिझम वगैरे, ऑर्गन फंक्शन टेस्ट, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, या सगळ्या बेसिक गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर कम्युनिटी फार्मसी आहे, सॉरी फार्माकॉग्नसी आहे. फार्माकॉग्नसीमध्ये जे काय अल्कोलाइड, ट्रपेनॉइड्स, ग्लायकोसाइड, त्याच्याशी रिलेटेड ड्रग्स असतील, सिस्टीम्स आहेत, ट्रॅडिशनल सिस्टीम मेडिसिन, त्या करायच्या आहेत. मी पाठीमागे एक व्हिडिओ घेतला होता आणि डिस्क्रिप्शनमध्ये परत मी लिंक देईल वाटलं तर, नाहीतर प्ले लिस्ट आहे एक्झिट एक्झाम नावाची आपल्या प्लेलिस्टमध्ये, तिथं सगळे काही व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय प्रत्येक सब्जेक्टमध्ये पास होण्यासाठी, नेमके काय काय पॉईंट करायचे, तो व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. एक्झिट एक्झाम, डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट एक्झामची प्लेलिस्ट दिसेल, तिथं सगळ्या व्हिडिओची लिस्ट दिलेली आहे. ते सगळे व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. सोशल फार्मसीमध्ये बघा, कन्सेप्ट ऑफ हेल्थ, नॅशनल हेल्थ पॉलिसी, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ओके, न्यूट्रिशन अँड हेल्थ करायचंय. मायक्रोबायोलॉजीचं म्हणजे कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम, ओके, डिसीज कॉझिटिव्ह जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते या ठिकाणी करायचे. इपिडेमिओलॉजी आहे, कॉझिटिव्ह एजंट आहे, ओके, रोल ऑफ फार्मासिस्ट आहे, पब्लिकला एज्युकेट करण्याच्या संदर्भात. नंतर काही या ठिकाणी रेस्पिरेटरी इन्फेक्शन, इंटेस्टाइनल, ऑर्थोपोड, सरफेस इन्फेक्शन, सेक्शुअली ट्रान्समिटेड, ओके, फार्माको इकॉनॉमिक्स वगैरे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम आहेत ते सगळं काही डिटेल इथं करायचं आहे. अशा 3 पद्धतीमध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. नितेश सर नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचंय. कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल, एक्झाम इझिली क्रॅक करायची असेल तर तो आहे. आणि फीस संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवूया, तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करा की आपल्याला काय करता येईल फीस संदर्भात, काही करता आलं तर. ठीक आहे, तर हा सगळा सिलेबस तुमच्या परीक्षेसाठी असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्याला याची माहिती मिळाली पाहिजे. भविष्यात येणाऱ्या सगळ्या अपडेट, परीक्षेच्या संदर्भातील अपडेट, अभ्यासाच्या संदर्भातील अपडेट आपल्या चॅनलवर मिळतील. जास्तीत जास्त व्हिडिओ स्प्रेड करा, शेअर करा, तुमच्या मित्र कंपनीला शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.